बदलापूरच्या स्त्री बीज तस्करीचं नाशिक कनेक्शन उघड झाल्यानंतर त्यात अडकलेल्यांची संख्या दररोज वाढतीये। बनावट आधार कार्ड बनवून देणारा जळगावचा सतीश चौधरी पोलिसांच्या जाळ्यात अडकला। आतापर्यंत एकूण 7 जणांना अटक करण्यात आली। स्त्री बीज तस्करीचा गोरख धंदा बदलापूरमधून चालत असला तरी नाशिकच्या IVF सेंटरचा संचालक डॉक्टर अमोल पाटील हाच या रॅकेटचा प्रमुख सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं। दाताचा डॉक्टर असलेल्या पाटीलनं पत्नीच्या पदवी प्रमाणपत्रावर सेंटरची नोंदणी केली आणि दातावर उपचार करण्याचं सोडून त्यानं स्त्री बीज तस्करीचा अवैध धंदा सुरू केला। यात गोरगरीब गरजू महिलांचं शोषण तर झालंच, शिवाय व्यवसायाशी संबंध नसलेलेही या रॅकेटमध्ये ओढले गेले। मूळचा जळगावचा पण सध्या नाशिकमध्ये राहणारा चौधरी हा 35 वर्षीय युवक इलेक्ट्रिशियन। या व्यवसायाच्या निमित्ताने तो पाटीलच्या संपर्कात आला। या रॅकेटमध्ये त्याची भूमिका महिलांना आधार कार्ड काढून देण्याची। कायद्याने एका महिलेला एकदाच स्त्री बीज दान करता येत असलं तरी या रॅकेटमध्ये 10 पेक्षा जास्त वेळा त्यांची स्त्री बीजे काढली गेली। त्यामुळे महिलांचं नाव बदलून तो आधार कार्ड बनवून देत असे। 100 ते 500 रुपये घेऊन त्यानं जवळपास 100 बनावट आधार कार्ड बनवून दिल्याचा संशय। बदलापूर पोलिसांनी त्याला नातेवाईक बोलवत असल्याचं सांगून नाशिकमध्ये बोलवून घेत त्याला ताब्यात घेतलं। त्याला 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे।